प्रगतीच्या वाटचालीत आहे. पण आपल्या देशात आपल्या समाजात स्त्रीला जेवढं महत्त्वाचं स्थान मिळालं पाहिजे तेवढं नाही मिळत. म्हणूनच एका स्त्रीला म्हणजे एका लहान मुलीला तिच्या आईच्या गर्भातच मागे टाकलं जायचं. तिच्या जन्माअगोदरच तिचं बालपण हिरावून घेतलं जायचं. तेव्हा आपल्याला कोण अधिकार द्यायचं त्या उमलत्या कळीला तोडायचा, त्या लहान जीवाला मुळापासून नष्ट करायचा. तेव्हा तो लहान जीव, तेव्हा ती उमलती कळी आपल्या आईला म्हणायचं, पुरुषत्वाच्या ओझ्याखाली आपल्याला या स्त्रीच्या ज्या उघड्या अश्रुनयना आणि पाहायचंय. पुरुषत्वाच्या ओझ्याखाली आपल्याला या स्त्रीच्या ज्या उघड्या अश्रुनयना आणि पाहायचंय. काळाच्या पडद्यावर रडू नको आई, काळाच्या पडद्यावर रडू नको. आता मला जगायचं आहे, आता मला जगायचं आहे. आपण आपल्या समाजाला असं नाही केलं पाहिजे. आपण फक्त मुलगा झाला तर बरं होईल, पण मुलगी नको. पण मुलगा किंवा मुलगी या दोघांनाही आपण आपल्या देवाचं वरदान म्हणून स्वीकारलं पाहिजे. आपल्याला हे दिसत नाही की बाहेरच्या देशात स्त्रीचं स्थान किती महत्त्वाचं आहे आणि आपल्या देशात किती लहान. तरीही आम्हाला मुलगाच हवा. कारण आमची संस्कृती म्हणजे पुरुषप्रधान संस्कृती ना हो. रात्री 10 रुपयासाठी बायकोला म्हणायची, हीच का हो आपली पुरुषप्रधान संस्कृती? कोणी सांगेल का मला हीच का हो आपली पुरुषप्रधान संस्कृती? तरीही आम्हाला मुलगाच हवा. कारण मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, आपलं दीप. पण मुलगी तुमच्या वंशाची पत्नी नाही का हो बनू शकत? तिला पण हक्क आहे जगायचा. लक्षात ठेवा, मुलगा हा एकाच घरचा दिवा, पण मुलगी ही सासर आणि माहेर ही दोन्ही घरची तेवढ